नमस्कार विद्यार्थी मित्र, संस्कृत मैथिली या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला इयत्ता 10वी संपूर्ण व संयुक्त संस्कृत याची प्रस्तावनाचा आढावा थोडक्यात घेणार आहे। आत्मीयाः छात्राः, संस्कृत अध्ययनस्य तृतीयं वर्षमिदं विद्यालयस्य च अन्तिमं वर्षं। बघा प्रिय विद्यार्थ्यांनो, संस्कृतच्या अभ्यासाचे हे तृतीय वर्ष आहे, तर तुमच्या शाळेतले हे शेवटचे वर्ष आहे। शालांत परीक्षायाः अंतिम सोपानम उल्लंघ्य विशालम जगत प्रवेष्टुं कामः यूयम्। शाळेची अंतिम परीक्षा झाल्यानंतर तुम्ही ह्या विशाल जगतामध्ये प्रवेश करणार आहात। गतवर्षद्वये युष्माभिः संस्कृतभाषायाः वैशिष्ट्यानां काव्य नाटकादी साहित्यस्य अल्पपरिचयः प्राप्तः स्यात्। गेल्या 2 वर्षांमध्ये म्हणजे 8वी-9वीला तुम्ही संस्कृत भाषेची काही वैशिष्ट्य, काही काव्य नाटकं, काही साहित्य याचा अल्पपरिचय तुम्हाला झालेला आहे। पठनसमये कः लाभः अस्ति संस्कृतपठनेन? आधुनिके विज्ञानयुगे किं प्रयोजनम् अस्याः प्राचीनभाषायाः इति प्रश्नाः कदाचित् मनसि स्फुरिताः स्युः। संस्कृतचा अभ्यास करताना काय उपयोग आहे मला या संस्कृत विषयाचा अभ्यास करून, किंवा या आधुनिक युगामध्ये विज्ञान युगामध्ये ह्या प्राचीन भाषेचं काय महत्त्व आहे, काय प्रयोजन आहे, असे प्रश्न कदाचित अभ्यास करताना तुमच्या मनामध्ये येतील। अतः ज्ञातव्यम, म्हणून जाणून घ्या, यत् संस्कृत भाषायां केवलं काव्य नाटकादीनी एव भवन्ति इति न। संस्कृत भाषा म्हणजे केवळ काव्य नाटकांचाच अभ्यास करण्यासाठी आहे असे अजिबात मानू नका। ज्ञानभाषा सा अस्माकं, तर ती आपली ज्ञानभाषा आहे। तपश्चर्यया कठोर परिश्रमैः ऋषिभिः लब्धं सर्वं एव ज्ञानं संस्कृते एव अस्ति। म्हणजे तपश्चर्या करून, कठोर परिश्रम करून जे आपल्या ऋषीमुनींनी संस्कृत ज्ञान प्राप्त केले, जे संस्कृत ज्ञान त्यांनी मिळवलं, जिज्ञासया तस्य परिशीलनम अस्माकं कर्तव्यम, आणि त्या जिज्ञासेचं परिशीलन करणे हे आमचं काम आहे। म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की पूर्वीचं जे आपले जे सगळे ग्रंथ आहेत, म्हणजे अगदी खगोलशास्त्रापासून पाककलेपर्यंत, मग त्याच्यामध्ये नाट्यशास्त्र घ्या, भौगोलिक शास्त्र घ्या, पर्यावरणशास्त्र घ्या, हे सगळं जे लिखाण आहे ना विद्यार्थ्यांना, ते सगळं पूर्वी ह्या सगळ्या ऋषीमुनींनी संस्कृतमधून लिहून ठेवलेले आहे। एवढंच काय, अगदी जो अणुरेणूचा जो तुम्ही अभ्यास करताना, ते कणाद ऋषींनी परमाणूचे 7 खंड लिहून ठेवलेले आहेत। म्हणजे इतकं प्रगाढ ज्ञान, त्या काहीही सुविधा नसताना कसं ऋषीमुनींनी हे साध्य केलं असेल, विचार करण्यासारखी नक्कीच गोष्ट आहे। तर हे सगळं ज्ञान आहे ते संस्कृतमधून पूर्वी आपल्या ऋषीमुनींनी लिहून ठेवलेलं आहे। आणि अजूनही सगळे त्या संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास करतात। इव्हन आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा चाणक्य स्मृती, याज्ञवल्क्य स्मृतीचा अभ्यास करतात। संस्कृत भाषायां सर्वज्ञान पूर्वमेव कथितम इति मास्तु दुराग्रह। संस्कृत भाषेचं हे सर्व ज्ञान पूर्वीच सांगितलेलं आहे असा मात्र दुराग्रह तुम्ही करून घेऊ नका। किंतु तत्वनिकषेण परीक्ष आधुनिकतेन ज्ञानेन तत्तोलनीयम अस्माभिः। परंतु तत्वनिकषाच्या परीक्षेवर किंवा त्याच्या संशोधनावर आधुनिक ज्ञानाची आपण तुलना करून बघितली पाहिजे। एतदर्थम अध्येतव्या संस्कृत भाषा, आणि ह्याच्यासाठी आपल्याला संस्कृत भाषेचा अभ्यास करायचा आहे। अद्यनैके परदेशीयाः अपि संस्कृतभाषा अध्येतुं प्रत्यहं भारतम् आगच्छन्ति। आता अलीकडच्या आधुनिक युगामध्ये अनेक परदेशी लोक आपल्या संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यासाठी भारतामध्ये येतात। ज्ञानेश्वरी, भगवद्गीता यांचा अभ्यास करण्यासाठी, वारी आपली अभ्यास करण्यासाठी स्पेशल परदेशी लोक आपल्या भारतात येऊन त्याचा अभ्यास करतात। भारतीय जीवन पद्धत्या तत्त्वज्ञानेन योगवेदान्त आयुर्वेदादिभिः शास्त्रैः च ते संस्कृतं प्रति आकृष्टाः भवन्ति। आपली भारतीय जीवन पद्धती, तत्त्वज्ञान, योग वेदांत, आयुर्वेदशास्त्र हे सगळं संस्कृतमधलं ज्ञान प्राप्त करण्यासाठी ते त्या भाषेकडे आकृष्ट होत आहेत। वयमपि जागरूकतया अस्माकं भाषायाः रक्षणं संवर्धनं च कुर्मः। आणि आपण देखील आता जागरूकतेनं आपल्या ह्या भाषेचं रक्षण आणि संवर्धनाचं काम आपण केलं पाहिजे।
संस्कृतभाषायाः यत् उत्तमं युष्माभिः लब्धं तत् पाथेयरूपेण जीवनप्रवासे सर्वदा युष्माभिः सह भवेत्. संस्कृत भाषा जर आपल्याला योग्य प्रकारे यावी असं वाटत असेल तर जीवनभर मार्गानुक्रमण करून त्याचा आपण सर्वांनी अभ्यास केला पाहिजे. सफलाः भवत् संस्कृतज्ञानेन स्वकार्यक्षेत्रेषु विशेषज्ञतां प्राप्नोत्. म्हणजे असं आहे की सफल व्हा आणि संस्कृतचा अभ्यास करून स्वतःच्या कार्यामध्ये विशेष सफलता मिळवा. भारतस्य गौरववर्धकः सुपुत्रः भवत्. भारताचे गौरवशाली पुत्र व्हा, सुपुत्र व्हा. आदर्शभूतस्य छात्रस्य गुणान् सदा स्मरत्. म्हणून ही विद्यार्थ्यांचे गुण सदैव लक्षात आदर्श विद्यार्थ्यांचे गुण सदैव लक्षात ठेवा. ज्ञानतृष्णा गुरवनिष्ठा सदाध्ययनक्षम दक्षता एकाग्रता महत्त्वेच्छा विद्यार्थी गुणपंचकम. म्हणजे बघा याचा अर्थ असा आहे, ज्ञानतृष्णा ज्ञानाविषयी असलेली तहान, गुरूंवर निष्ठा, सदा अभ्यास करण्याची दक्षता आणि एकाग्रता हे विद्यार्थ्यांचे 5 गुण आहेत. शुभास्ते पंथानः सन्तु. योग्य मार्गावरून चालत राहा. धन्यवाद.